मध्ये बनलेली असते. कुठली पण वेबसाईट असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, त्याचं ट्रॅकिंग आपल्याला मेजरमेंट करता येतं. 2 वेबसाईट, एक सिनेक्राफ्टची आणि एक एनएमडी प्रायव्हेट लिमिटेडची. तर सगळ्यांना कोड कसा क्रिएट करायचा आहे, ज्ञानेश्वरी तुम्हाला समजलं का? गुगल अॅनालिटिक्सचा किंवा गुगल सर्च कन्सोलचा किंवा गुगल टॅग मॅनेजरचा कोणता पण कोड आहे ना आपल्याला क्रिएट करायचा आहे. तर मी एकदा कोड तुम्हाला 2 मिनिटात क्रिएट करून दाखवतो, म्हणजे तुमचं पण डाऊट काय होईल, क्लिअर होईल. आणि कालचं जे रेकॉर्डेड नव्हतं झालं ते आता रेकॉर्डेड पण होईल. गुगलवरती जाऊन मी काय केलं, गुगल अॅनालिटिक्स टाकलं. आता जर एखाद्याचं जर एकदा जर गुगल अॅनालिटिक्स जर क्रिएट केलेलं असेल अकाउंट, तर ते सारखं सारखं क्रिएट करून फायदा नाही. आता जर तुमचं जर ऑलरेडी गुगल अॅनालिटिक्सचं जर अकाउंट ओपन झालेलं असेल, आता इथं कसं आहे, हे गुगल अॅनालिटिक्सचं ऑलरेडी अकाउंट ओपन झालेलं आहे, पण मला हा जर कोड परत एकदा पाहिजे, तर परत एकदा जर पाहिजे नसेल तर आपल्याला ऍडमिन मध्ये जायचं. ऍडमिन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय दिसतं, इथं ऑप्शन्स दिसतात का? कोणते ऑप्शन दिसतात? डेटा कलेक्शन अँड मॉडेलिंग दिसते, नंतर प्रॉपर्टी दिसते, अकाउंट दिसते. तुम्हाला नवीन अकाउंट क्रिएट करायचे तर क्रिएट मध्ये जा. पण जर तुम्हाला जर डेटा कलेक्शन अँड मॉडिफाय मध्ये गेल्यानंतर डेटा स्ट्रीमिंगचं ऑप्शन येईल. ह्या फर्स्ट ऑप्शन वरती क्लिक करा आणि इथं फर्स्ट ऑप्शन वरती जर तुम्ही क्लिक केलंय तर ह्याच्यावरती काय करा, स्ट्रीम ऍड करा. ऑलरेडी तुम्ही स्ट्रीम ऍड केलेली आहे तर तुम्ही डायरेक्ट हे ओपन करा. एक तर तुम्ही काय करा, मेजरमेंट आयडी कॉपी करून तुमच्या हेडर सेक्शन मध्ये टाका, किंवा दुसरं इथं तुम्हाला दिसतंय व्ह्यू टॅग इन्स्ट्रक्शन, ह्याच्यामध्ये जायचंय तुम्हाला. व्ह्यू टॅग इन्स्ट्रक्शन मध्ये गेल्यानंतर एक असतं वर्डप्रेस इन्स्टॉलेशन आणि दुसरं असतं मॅन्युअल इन्स्ट्रक्शन, मॅन्युअल इन्स्टॉलेशन. तर मॅन्युअल इन्स्टॉलेशन मध्ये जाऊन आपल्याला एक तर तुम्ही हा कोड कॉपी करा, इथं तुम्हाला सगळी प्रोसेस दिली. दुसरं काय आहे, मॅन्युअल इन्स्टॉलेशन दिलेलं आहे. हा जो कोड आहे तर 2 पद्धतीने मी तुम्हाला कॉपी करून दिला. जर तुमचा अकाउंट ऑलरेडी क्रिएट झालेला असेल तर हा क्रिएट कोड आहे. हा कोणता कोड आहे, गुगल टॅगचा कोड आहे. झालेला आहे हा कोड. आता हा कोड कॉपी केल्यानंतर हा कोड आपल्याला ऑफिशियली डेव्हलपरला द्यावा लागतो. डेव्हलपर काय करतो, हेडर सेक्शन ओपन करून त्याच्यामध्ये टाकतो. पण आता आपल्याकडे डेव्हलपर नाहीये, मग आपला डेव्हलपर कोण आहे, मीच आहे. आपला डेव्हलपर कोण आहे, आपणच स्वतः असतो. जर ज्या माणसाला स्वतः काम करता येतं तो चांगलं काम करतो. मग इथं तुम्हाला काय करता येतं, ज्या वेबसाईट मध्ये तुम्हाला काय करायचंय, आता एनएमडी फिल्म प्रोडक्शन नावाची एक वेबसाईट आहे. तर ह्या वेबसाईटमध्ये WP डॅश ऍडमिन असं नावाने काय करायचं, ओपन करायचं. ऍडमिन केल्यानंतर इथं तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड टाकावा लागतो. इथं युजर नेम टाकलं आणि पासवर्ड टाकलं तर हे तुमचं लॉग इन होतं. पण आपल्याकडे आता पासवर्ड नाहीये, पण आपल्याकडे काय आहे, होस्टिंजरचे डिटेल येतं. कशाचे डिटेल येतं, होस्टिंजर. एकतर तुमच्याकडे होस्टिंजरचे डिटेल पाहिजे किंवा तुमच्याकडे युजर वर्डप्रेसचे किंवा तुमचे HTML मधले लॉग इन ऍक्सेस पाहिजे, सी पॅनलचे डिटेल पाहिजे. तर आता माझ्याकडे हे नाहीये, त्याच्यामुळे मी काय करतो, होस्टिंजर वरती जातो. दोन्ही हाताने खाल्लं तरी पोटातच जाणार आहे, तसंच सेम इथे जाऊन मी काय करतो, गुगल वरती जाऊन होस्टिंजर टाईप करतो. काय करतोय, होस्टिंजर एंटर केलं. हे होस्टिंजर काय आहे, हा गोडॅडीचा कॉम्पिटिटर आहे. गोडॅडीवरून पण आपण होस्टिंग घेऊ शकतो, जिथं वेबसाईटला आपण काय केलेलं आहे, वेबसाईटचा डेटा स्टोअर करतो, त्याला होस्टिंजर म्हणतात. तर इथं मला इंग्लिश दिसते, माय अकाउंट दिसते. माय अकाउंट वरती क्लिक करा. माय अकाउंट मध्ये गेल्यानंतर लॉग इन करायचंय तुम्हाला. डायरेक्ट माझं लॉग इन झालं. हॅलो नवनाथ दिसतंय का इथं, इथं वेबसाईट मध्ये जायचंय आणि वेबसाईट मध्ये गेल्यानंतर लिस्ट वेबसाईट दिसते, ह्याच्यामध्ये पण दिसते. आता आपल्याला कोणत्या वेबसाईटचं हेडर सेक्शन किंवा कोणत्या वेबसाईटचं तुम्हाला चेंजेस करायचे, कोणत्या वेबसाईटचं डोमेन तुम्हाला हे करायचंय. आपल्याकडे एवढ्या वेबसाईट बनवलेल्या आहेत, lightidea.co.in, पंडितजी प्रिडिक्स. आपल्याला एनएमडी फिल्म प्रोडक्शन हाऊस मध्ये जायचंय, तर इथं तुम्हाला एनएमडी फिल्म प्रोडक्शन हाऊस दिसतंय. तर ह्याच्यामध्ये टूल्स पण दिसतील आणि आपल्याला काय ओपन करायचंय, ऍडमिन ऍक्सेस. तिकडे पण आपण काय टाकलं होतं, ऍडमिन केलं होतं. आपल्या डॅशबोर्ड मध्ये जायचंय का नाही, तर ऍडमिन मध्ये जाऊन मी काय केलं, क्लिक केलं. आता ऍडमिन जर क्लिक केलं, जसं मी तिकडून तुम्हाला हेडर सेक्शन मध्ये टायटल आणि डिस्क्रिप्शन टाकायला शिकवलं होतं, सेम टू सेम मी हीच कंडिशन करणार आहे. जर तुमची वेबसाईट जर वर्डप्रेस मध्ये बनवलेली असेल तर त्याला लागतं प्लगइन्स. प्लगइन्स म्हणजे काय, इनपुट. म्हणजे जसं की मला एखादा चॅटबॉट जर बनवायचा असेल तर मी काय करू शकतो, प्लगइनने बनवू शकतो. सगळ्यांना समजतंय?
येस सर. सर रेकॉर्डिंग ऑन आहे का? हा, रेकॉर्डिंग ऑन आहे, सगळ्या गोष्टी ऑन आहेत, काय प्रॉब्लेम नाही येणार तुम्हाला जीवनात. हा, आपल्याला काय करायचंय आता, इथं मला सगळ्या दिसतात, ऑन बोर्डिंग, डॅशबोर्ड, पोस्ट. हे मी तिकडून पण तुम्हाला नवीन जर पोस्ट ऍड करायची तुमच्या वेबसाईट मध्ये, तुम्ही पोस्ट मध्ये जाऊन क्रिएट करू शकता. तुम्हाला टायटल चेंज करायचंय, तुम्ही करू शकता. आता मला जर टायटल आणि डिस्क्रिप्शन टाकायचे तर मला काय करावं लागतं, प्लगइन्स मध्ये जावं लागतं. प्लगइन्स दिसतंय, इन्स्टॉल प्लगइन्स मध्ये जायचं. आणि इन्स्टॉल प्लगइन्स मध्ये गेल्यानंतर काय होणार आहे तुम्हाला, तुम्ही कोणतं प्लगइन यूज करू शकता ह्याच्यासाठी. ऑन पेज एसईओ साठी कोणतं प्लगइन यूज करतात, ऑल इन वन एसईओ किंवा योस्टी एसईओ. समजलं सगळ्यांना. ऍड प्लगइन मध्ये गेल्यानंतर आता माझं कशासाठी, इथं तुम्ही सर्च करा, सर्च इन्स्टॉल प्लगइन, सर्च करू शकतात. किंवा दुसरं ऑप्शन काय आहे, काय सांगतो मी तुम्हाला, टायटल आणि डिस्क्रिप्शन जर ऍड करायचं असेल तर इथं जाऊन काय करायचंय, प्लगइन्स दिसतात का, प्लगइन्स वरती क्लिक करा. पेमेंट्स वरती नाही, प्लगइन्स वरती जायचंय. कुठे प्लगइन्स मला दिसेना, खाली दिसते का प्लगइन्स, ह्या प्लगइन्स वरती जायचंय. इन्स्टॉल प्लगइन्स म्हणजे जे इन्स्टॉल केले, ऍड न्यू प्लगइन्स म्हणजे नवीन प्लगइन्स आपण काय करू शकतो, ऍड करू शकतो. मग इथं तुम्हाला सर्च एक ऑप्शन दिसेल, तर इथं तुम्हाला योस्ट एसईओ नावाचं प्लगइन ऍड करायचं, YAYO. काय करायचं, YO, योस्ट एसईओ नावाचं प्लगइन आपण काय करतो, ऍड करतो. आणि ते इन्स्टॉल करायचं. आणि ऑलरेडी इथं काय इन्स्टॉल योस्ट एसईओ दिसते का, योस्ट एसईओ ऍडव्हान्स, तर ह्याच्यावरती क्लिक करायचं. हे प्लगइन झालं इन्स्टॉल. हे योस्ट एसईओ कशासाठी ओपन करायचंय, तुम्हाला टायटल आणि डिस्क्रिप्शन टाकण्यासाठी. योस्ट एसईओ, जर तुम्हाला एसईओ जर करायचं असेल तुमच्या वेबसाईटचा ऑन पेज एसईओ, तर योस्ट एसईओ आपतो हे झालं ऍक्टिवेट. ऍक्टिवेटेड झालंय का, नाही, फक्त ऍक्टिवेट आहे. तर ऍक्टिवेट वरती क्लिक केलं तर तुमच्या आता योस्ट एसईओ आलंय. सगळ्यांना समजलं ऑन पेज एसईओ करण्यासाठी योस्ट एसईओ कसं इन्स्टॉल करायचं. आता दुसरा क्वेश्चन माझा असा आहे की, मला ते कालचा जो कोड क्रिएट केले ना, तो कोड मला माझ्या हेडर सेक्शन मध्ये टाकायचा. पहिल्यांदा ते काम करून घेऊ. तर ते काम जर क्रिएट करायचं असेल तर मला अपीअरन्स दिसतंय का, तर ह्या अपीअरन्स मध्ये जायचं आणि थीम एडिटर, थीम फाईल एडिटर मध्ये जायचं. कुठे जायचं, थीम एडिटर फाईल. आता इथं हेडर सेक्शन पीएचपी हेडर दिसतंय का, हेडर पीएचपी दिसलं सगळ्यांना साईडला, कोणाला काय प्रॉब्लेम इथं दिसतंय का, ह्याच्यामध्ये जर हो सर. तुम्हाला कोड ओपन करा. आता इथं तुम्हाला वाचता लिहिता जर येत असेल तर हेडर दिसतंय का तुम्हाला, कुठे हो. कुठं दिसतंय हेडर, WP हेड दिसतंय. हेड. हा. तर इथं तुम्ही बघा, गुगल टॅगचा कोड आपण दुपारी टाकला होता. पण तुम्हाला जर हा जर कोड डिलीट करायचा आहे तर डिलीट करून तुम्ही काय करा, आता मी तो कोड कॉपी केला होता, तर तो कुठे टाकायचा आहे तुम्हाला, इथं कॉपी कंट्रोल V झाला. आणि इथं गेल्यानंतर खाली अपडेटचं ऑप्शन दिसतंय तुम्हाला सगळ्यांना, तिथं अपडेट फाईलचं दिसतंय का, त्याच्यामध्ये जाऊन अपडेट करा. एवढं जर गोष्ट केली तर तुमचं ह्या NMD फिल्म प्रोडक्शन हाऊस मध्ये किती लोक आलेत, कुठून आलेत, कसे आलेत, ह्या सगळ्या गोष्टी काय होणार आहेत तुम्हाला दिसायला स्टार्ट. हॅलो. हा बोला. सर ते हेडर म्हणजे हेड टॅग आहे ना, तिथून हम्म. खाली म्हणजे PHP WP हेडच्या खाली ते कॉपी करायचे का, हो बरोबर आहे, इथं पेस्ट दिसतंय ना करायचं. हे, जसं इथं समजेल ना, संपेल ना, इथं फुल स्टॉप दिसतोय. हा. तर इथं हा. इंटर केलं तुम्ही, अजून एकदा टाकायचं, इंटर करा, अजून इंटर 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 इंटर, किती पण ते खाली टाकू शकतो तुम्ही. इथं गुगल अॅनालिटिक्सचं टाका, गुगल टॅग मॅनेजरचं टाका, सर्च कन्सोलचं टाका, किती पण लोकांचं तुम्ही टाकू जाऊ शकता. ओके. समजलंय. ओके. आता जर मी काय केलं, हे काढून टाकलं, काय केलं, आणि हे जर अपडेट केलं तर काय होईल, सगळ्याच गोष्टी बंद पडतील. त्याच्यामुळे कोडिंग मध्ये एकदम जपून गोष्टी करायच्या असतात तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्हाला जर काय गोष्टी माहीत असतील तरच हे ओपन करा, नसतील माहीत तर तिथं अपडेट नाही केलेलं बेटर आहे. कुणाला प्रॉब्लेम होता.
वेबसाईट कशी दिसती ते चेक करायचंय. इथे जाऊ. काय बोलले? बोला. आवाज येतोय का? हो सर, येतो. कोणाला काय प्रॉब्लेम आहे का जीवनात? नाही सर. आता तुम्हाला सांगू, आता सिंपल. हो सर, मी लेक्चर नाही. हॅलो. काय म्हणले प्रतीक्षा? हॅलो सर. हा प्राजक्ता सर. हा, प्राजक्ताचे मी काल लेक्चर नव्हते ना केलं सर, तर मला नाही समजलं. तर तुम्हाला काय नाही केलं? तुम्ही काल लेक्चर ते अकाउंट क्रिएट कसं करायचं याच्यात? अच्छा, चांगला क्वेश्चन विचारलाय. आता मी तुम्हाला तेच सांगितलं, पण तुमच्या इच्छे खातीर पुन्हा एकदा आपण हे अकाउंट क्रिएट करायला सांगू. कारण आम्हाला इयत्ता 3रीला कविता होता, प्राजक्ताची फुले पडती अंगाभोवती टप 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 टप. आणि मग सर मी काल नव्हते ना. मी काल नव्हते. काल लेक्चरला नव्हते ना मी. दुपारी पण होतं का लेक्चर? नाही, काल तुम्ही नव्हतात, बरोबर आहे. म्हणूनच आम्ही आज तुमच्यासाठी शिकवणार परत गुगल अॅनालिटिक्सचा कोड. काल जेवढं शिकवलं ना तेवढं परत आज रिपीट पण केलं होतं. तुम्ही नव्हतात का स्टार्टिंगला? नव्हते सर मी. बरं झालं, ठीक आहे. आपण परत एकदा तुम्हाला सांगू. 3 सेकंदाचं काम आहे. काय करायचं? गुगल वरती गुगल अॅनालिटिक्स टाकायचं. काय टाकायचं? गुगल अॅनालिटिक्स. आता नवीन ईमेल आयडी घेतलाय. इथं गुगल अॅनालिटिक्सचं टाकल्यानंतर इथं काय करायचं? साइन इन टू अॅनालिटिक्स किंवा गेट स्टार्टेड केलं तरी कोणाचं काय म्हणणं नाही तुम्हाला, बरोबर आहे. आपण आता सिनेक्राफ्टच्या वेबसाईटसाठी करू. काय झालं? सिनेक्राफ्टच्या वेबसाईट. पण ह्या NMD मध्ये पण काय होतं? अकाउंट क्रिएट केलेलं होतं. रिमाइंड मी लेटर झालं. NMD मध्ये पण काय केलं तर कोणाचं तरी अकाउंट, सिनेक्राफ्टची जी वेबसाईट होती ना ती आपण कनेक्ट केलेली, बरोबर आहे ना इथं सिनेक्राफ्टचं. तर आपण काय करायचं, असं जर अकाउंट जर एखाद्या ईमेल आयडी वरती जर केलेलं असेल तर ठीक आहे. नसेल केलेलं तर काय करायचं? ऍडमिन मध्ये जायचं. नवीन जर क्रिएट, इथं दिसते का न्यू क्रिएट अकाउंट. प्रॉपर्टी क्रिएट करायची का अकाउंट क्रिएट करायची? मग अकाउंट क्रिएट करायचं म्हणल्यानंतर तुम्हाला ज्या वेबसाईटसाठी करायचंय ना त्याचं नाव द्यायचं, सिनेक्राफ्ट अकॅडमी. नंतर खाली जायचं. तुम्हाला काय गुगल प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस बद्दल पाहिजे का फक्त टेक्निकल सपोर्ट साठी पाहिजे? अकाउंट डेटा शेअरिंग सेटिंग आहे, म्हणजे कशासाठी तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या ते. दुसरी स्टेप आहे प्रॉपर्टी क्रिएट करायची. सिनेक्राफ्ट. कोणत्या कंट्रीमध्ये राहतो आपण? इंडिया. इंडियामध्ये क्लिक केलं. कोणत्या कंट्री, किती रुपये लागतात आपल्याला? US डॉलर का इंडियन करन्सी? करन्सी कोणती ठेवायची आपल्याला? नेक्स्ट मध्ये जायचं. इथं तुमचं सिलेक्ट करायचंय. आता ही आर्ट्स आणि एंटरटेन मध्ये येईल सिनेक्राफ्ट. त्यांची लोकसंख्या किती आहे एम्प्लॉयची? 1 ते 10. पुढे गेलात तुम्हाला लीड जनरेशन साठी त्याचा यूज करायचा आहे. लीड जनरेशन साठी नाही करायचा. ड्राईव्ह सेल साठी, ट्रॅफिक अंडरस्टँड साठी आणि एंगेजमेंट चेक करण्यासाठी. आणि नंतर क्रिएट केलं. टर्म्स अँड कंडिशन इथं पहिले ऍक्सेप्ट करायच्या. त्यांनी खूप साऱ्या कंडिशन ऍक्सेप्ट केलेत. तुम्ही जो डेटा अनालिसिस करून कोणाचं वाईट नका करू, त्याचा दुरुपयोग नका करू. जसं तुम्ही सिगरेटची ऍड पाहिली असेल, ये सेहत के लिए और चाहत के लिए बहुत हानिकारक है, हे अंमली पदार्थ आहे, अशी ऍड दिसली का तुम्हाला पिक्चर बघताना? तर तसे टर्म्स अँड कंडिशन असतात. पिक्चर बघताना तुम्हाला ये घटना काल्पनिक है, इसके ऊपर आप ध्यान मत रखो, असं काहीतरी येतं ना पाहिजे. डिक्लिमरेशन असं बोलतात त्याला. ही सिनेक्राफ्टची वेबसाईट इथं टाकायची. सिनेक्राफ्ट. त्यांची वेबसाईट आपण ओपन करू. 4.5 रेटिंग आहे, त्याच्याशी आपल्याला काहीच घेणं नाही. आपली वेबसाईट ओपन करायची. याच्यामध्ये HTTPS चा फुल फॉर्म काय होतो? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर. तर इथं Ctrl+V करा. इथं ते 2 रेषा दिलेत त्या कॅन्सल करा. cineCraftacademy.com. इथं तुमच्या साईटचं नाव सिने,
नंतर काय करायचंय, क्रिएट अकाउंट दिसते का, क्रिएट अँड कंटिन्यू जायचं, क्रिएट अँड कंटिन्यू. तुम्हाला मोबाईलचं करायचंय, अँड्रॉइडचं करायचंय का सगळ्यांचं करायचंय? सगळ्यांचं करायचं असेल तर वॉलमध्ये ठेवा, अँड्रॉइडचं ठेवायचं असेल तर अँड्रॉइड करा, वेबसाईटचं करायचं असेल तर वेबसाईटचं करा. कशाचं करायचंय? मी काय टाकलंय, वेबसाईट टाकली, दिसते ना वेबसाईट. तर इथे जाऊन नेक्स्ट केलं तर तुमचं डेटा कलेक्शन नेक्स्ट झालं. पण मी काय केलं नाही, कोड तुम्हाला नेक्स्ट कधी करायचं, कोड कसा क्रिएट केला, डायरेक्ट इन्स्टॉल मॅन्युअल केलं असतं तर मला कोड क्रिएट झाला असता. सगळ्यांना समजलं? आता डायरेक्ट बॅकला येईन. समजलं सगळ्यांना? कुणाला नाही समजलं? इथं आलो होतो आपण, नाव टाकलं, हॅलो हा बोला. सर, ते ना हॉस्टिंजर पासून जे पुढची स्टेप आहे ना, तर त्याच्या पुढे जात नाहीये ते. पेमेंट करायला लागतं का त्याच्यासाठी? कशामध्ये? ह्याच्यामध्येच आता करत होतो आम्ही लाईव्ह. अच्छा, तुम्ही करतो, तुमचं अकाउंट नसेल ना होस्टिंजर मध्ये? सर अकाउंट केलं तरी तिथं ते पेडचंच ऑप्शन दाखवतं. हा, मी तेच सांगतो तुम्हाला की आता हे माझं होस्टिंजर का ओपन होतंय माहितीये का, कारण मी त्याच्यावरती पैसे पे केलेत त्यांना. तुमचं कसं ओपन होईल? तुमचं अकाउंट आहे का? तुमच्याकडे एखादी वेबसाईट आहे का? हा, मी ते मेकअपच्या वेबसाईटनी केलं होतं, एकच पण मग मिनिट. ते पुढं होत नाही काहीच. हा, मेकअपच्या वेबसाईट वरती केलं तर मेकअपची वेबसाईट कशावरती बनवलेली तू? इंस्टाग्रामवर. नाही, इंस्टाग्राम वरती वेबसाईट कशी बनवू शकतात? वेबसाईट नाही कशावरती, नाही. वर्डप्रेस मध्ये बनवली का HTML CSS मध्ये बनवली? नाही, मी फक्त कॉपी केली तिथून. ते आपल्याला कॉपी करता येते ना, ती शेअर करता येते ना लिंक, ती बरं, नाही यूज करू शकत का? करू शकतात ना. एकच मिनिट, मी काय करतो, हे एकदा तुम्हाला कोड क्रिएट करायचं सांगतो, नंतर तुम्ही स्क्रीन शेअर करा आणि मला सांगा, तुमचा प्रॉब्लेम पण सुटेल. ठीक आहे, इथं वेबसाईट मध्ये गेलं, मी क्लिक केलं आणि इथं काय करायचं माहिती का, तुमच्या वेबसाईटचं नाव टाकलं होतं आपण सिनेक्राफ्ट. तर हे सिनेक्राफ्टच्या मधलं HTTPS आहे ना, हे रिमूव्ह केलं होतं आपण सिने, आणि नंतर इथे सिने टाकलं होतं तर वेबसाईटचं नाव लक्षात राहण्यासाठी. आणि नंतर इथं काय, क्रिएट अँड कंटिन्यू. क्रिएट अँड कंटिन्यू केल्यानंतर इथं काय केलंय, तुमची वेबसाईट मध्ये काय करायचंय, स्ट्रीम ऍड केली. स्ट्रीम ऍड म्हणजे काय, तुम्हाला स्ट्रीम अजून एखादी ऍड करायची का ह्याच्यामध्ये? आता ह्याच्यामध्ये काय करायचं, मॅन्युअल सेटअप मध्ये जायचं आणि हा कोड इथून क्रिएट. एवढीच गोष्ट फक्त तुम्हाला कोड क्रिएट करण्यासाठी करायची. झालं? आणि हे क्लिक करून नेक्स्ट करायचं, तुमचा अकाउंट क्रिएट झाला. हा, एवढंच मला सांगायचं. तो कोड कॉपी केलाय मी, हा कोड मी काय करतो, गुगल वरती टाकतो परत. कुठे गुगल? इथं Ctrl+V करतो, कोड कॉपी केलेला दिसला का? इथं कोड कॉपी केलाय, सीमोर एवढा कोड आहे. हा कॉपी करून कुठे टाकायचा, तुमच्या हेडर सेक्शन मध्ये. आणि हे हेडर सेक्शन मध्ये टाकण्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला, एक तर तुम्हाला ऍडमिन पॅनल ओपन करावं लागेल, किंवा तुमचं काय करावं लागेल, होस्टिंजर ओपन करावं लागेल, जिथं तुमची वेबसाईट होस्ट केली. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी मी सांगितल्या. आता जे लोक आपल्याकडे शिकतात त्यांच्याकडे वळूया आणि त्यांना विचारूया क्वेश्चन आणि त्यांचे प्रॉब्लेम्स. तर काय प्रॉब्लेम येतो तुम्हाला, तुमचं स्क्रीन शेअर करा, माझं स्क्रीन मी स्टॉप करतो. का तुम्ही मोबाईल मध्ये लॉग इन केलंय? लॅपटॉप मध्येच आहे सर, एक मिनिट. हा, करा ना स्क्रीन शेअर. दिसते का सर स्क्रीन? हो, दिसते दिसते.
हा सर हे बघा इथं असा हे URL आहे. हा तुम्हाला कोड क्रिएट करता आला का? कोड क्रिएट करून हा. आता कोड कसं क्रिएट करणार तुम्ही? कोड क्रिएट केला सर तुम्ही जसं सांगितलं होतं तसा. आता मला दाखवा बरं. आता मला कोड क्रिएट करून दाखवा. कोड क्रिएट करून दाखवू का? हा इथून पुढेच कसा क्रिएट करणार ते सांगा. पहिल्यापासून दाखवू का सगळं? नाही पहिल्यापासून नाही, आता ह्याच्यामध्येच. हा मी हे कॉपी केलं इथून हा आयडी. हा पण मला कोड दाखवा, कोड पाहिजे मॅन्युअली कोड. तर कुठं क्लिक करायचं आता? व्ह्यू इन्स्ट्रक्शन मध्ये जायचं. व्ह्यू टॅग इन्स्टॉल. हा व्ह्यू इन्स्ट्रक्शन मध्ये जायचं. व्ह्यू इन्स्ट्रक्शन मध्ये जा आणि हा कोड मॅन्युअल मध्ये जाऊन कॉपी करायचा. मॅन्युअल दिसते का साईडला? हा तिथं कोड करायचा आणि हा कोड कॉपी करायचा. हे तर सगळ्यांना समजलं असेल. ऋषिकेश, सहिष्ठा, ठीक आहे सगळ्यांना Yes, sir. हा तर हे तुम्हाला हेडर सेक्शन मध्ये टाकायचंय. आणि तुम्ही काय म्हणताय? आता मला हे हेडर सेक्शन ओपन होत नाही. तर तुम्ही काय केलं? होस्टिंजर ओपन केला. करा ओपन होस्टिंजर. केलं ओपन. होस्टिंजर ओपन केल्यानंतर वेबसाईट मध्ये जा. हा तर तुमचं वेबसाईट मध्ये एक पण डोमेन दिसत नाही. कुठं लॉग इन करा की. लॉग इन ऑलरेडी केलेलं आहे ना सर यांनीच अकाउंटनी. हे ईमेल आयडी ने. तुम्ही होस्टिंगच नाही घेतलं कुठं? तुम्ही होस्टिंग कुठं केली? वेबसाईट तुम्ही जे मेकअपची वेबसाईट बनवली ना ती कुठं होस्टिंग केली? पेड असतं ना सर हे. पे करायला लागतं ना सर हे? हो पेच करावं लागतं. मग तेच बोलतो ना मग पे केल्याशिवाय नाही होणार ना हे? मला तुम्ही सांगा, तुम्ही वेबसाईट बनवली, तुमची वेबसाईट गुगल वरती दाखवा मला. काय नाव आहे? नाही गुगल वरती नाही, मी फक्त तो URL कॉपी केला आहे आणि तोच टाकलेला आहे. हा मग तो टाकायचा आहे ना. तुमची वेबसाईट नसेल तर तुम्ही कसं ओपन करणार तुमची वेबसाईट? मग आधी गुगलला वेबसाईट ओपन केल्यानंतर मग हे सगळं पुढं असणार का? हो तुमची जर वेबसाईट जर असेल तरच ह्या गोष्टी करता येतात. वेबसाईट नसल्यावर कसं? वेबसाईट असली पाहिजे. तुम्ही बनवलेली का वेबसाईट काय? नाही बनवलेली गुगलला अजून वेबसाईट. अच्छा तुम्ही अजून वेबसाईटच नाही बनवली. कोणी बनवलेली का? वेबसाईट जर बनवली तरच. आता सपोज मी काय केलं, आता कोलते पाटीलची वेबसाईट आहे आणि कोलते पाटील वेबसाईटचं ट्रॅकिंग करायचं. ही तर कोलते पाटीलची वेबसाईटच आपल्याकडे बनवलेली नाही. त्यांनी बनवली पण त्याचे मग त्यांना काय करायचं? ऍक्सेस द्या म्हणायचं. आता तुमचं काम काय? तुम्ही एखादा क्लायंट घेतला आणि क्लायंटचं तुम्हाला काय करायचं? हेडर सेक्शन मध्ये कोड टाकायचं. तुम्ही त्याला बोलायचं की तुमचं काय द्या, एकतर होस्टिंजरचे ऍक्सेस द्या किंवा तुमच्या ऍडमिन पॅनलचे ऍक्सेस द्या, तरच तुम्ही तिथं कोड टाकू शकता. बरोबर आहे का? हो. तुमची एक मेकअपची होती ना वेबसाईट? नाही वेबसाईट नाही, फक्त इंस्टाग्राम वर पेज आहे. सर मुझे मतलब ये पूछना था, जैसे अभी गूगल एनालिटिक्स से भी हम पूरी वेबसाइट एनालिसिस कर सकते हैं। जैसे कल आपने सेमरश वो एक दिखाया था टूल, तो वो भी एनालिसिस के लिए ही होता है क्या? वो वेबसाइट ऑडिट के लिए हो जाता है। अच्छा। वहाँ पे कितने एज ग्रुप के लोग आते हैं वो चेक नहीं होता। वहाँ पे सेशन कितने होते हैं वो समझ में नहीं आता। यहाँ पे देखो ना, अगर हम वेबसाइट ओपन करते हैं ना यहाँ पे गूगल एनालिटिक्स का, तो गूगल एनालिटिक्स में हमें बहुत सारी चीजें समझ में आती है। हमें यहाँ पे ग्राफिकल रिप्रेजेंटेशन, डेटा इंटरप्रिटेशन भी सारी चीजें होते हैं। यहाँ पे मैं आपको दिखाता हूँ। जैसे मैं गूगल एनालिटिक्स यहाँ पे सर्च करता हूँ तो गूगल एनालिटिक्स स्क्रीन विजिबल नहीं है। ओके सॉरी। यहाँ पे देखो गूगल एनालिटिक्स टूल्स हैं, दिख रहे हैं? उसके ऊपर मैंने क्लिक किया और मैंने जैसे ही लॉगिन किया तो मुझे यहाँ पे कितने लोग एक्टिव है वो सब कुछ दिखाई दे रहा है, लेकिन वहाँ पे कितने लोग एक्टिव है वो दिखाई नहीं देता ना। यहाँ पे कितने लोग एक्टिव है? 2 लोग एक्टिव है। आज कितने लोग आ गए थे? 24 लोग आ गए। ये सारी चीजें मुझे यहाँ पे दिखाई देता है।
14 दिन में कितने लोग आ गए वो भी मैं चेंज कर सकता हूँ। एक पूरे साल में कितने लोग आ गए, 60 दिन में कितने लोग आ गए, 4600 लोग आ गए। अभी ये इवेंट मतलब क्या होता है सब लोगों को पता है ना। इवेंट यहाँ पे तो 4600 लोग यहाँ पे आ गए और 30 के इवेंट है। इवेंट मतलब कैसे, जैसे कि मैं कोई कीवर्ड सिलेक्ट किया, सर्च किया, मैं होम पेज में गया, होम पेज से जाके मैं क्या किया, वीडियो देखा, वीडियो देखने के बाद एक इमेज के ऊपर क्लिक किया, दूसरा इंक्वायरी फॉर्म के ऊपर क्लिक किया। तो जितने जितने मैं एक्टिविटी करके जाता हूँ उसे हम क्या बोलते हैं, सेशन बोलते हैं। अभी पिंपरी चिंचवड से कितने लोग हैं, एक लोग पिंपरी चिंचवड से, एक लोग पुणे से। तो ये एससीएम रस में दिखाई नहीं देता। एससीएम रस से सिर्फ वेबसाइट का ऑडिट हो सकता है, मतलब वेबसाइट कैसी है, उसका डोमेन अथॉरिटी क्या है, पेज अथॉरिटी क्या है, कितना ट्रैफिक आ रहा है, ये सारी चीजें वेब एससीएम रस के ऊपर दिखाई देती है। यहाँ पे देखो कितने परसेंट से हमारा ग्रोथ हुआ है अभी इस मंथ में, 93% से। इवेंट काउंट में कितना परसेंटेज से ग्रो हुआ है, 66% से। न्यू यूजर कितने आ गए, 94% से। मतलब अगर हम देखेंगे अप्रैल में हम कितने थे लोग, पूरे 2 मंथ में सिर्फ 1600 लोग आए थे, लेकिन अभी कितने आ गए, 4600। तो इतना ज्यादा पिकअप लिया है हमने। और दूसरा चीज यहाँ पे मैंने दिखाया था इंडिया से कितना ट्रैफिक है, कनाडा से कितना ट्रैफिक है। दूसरा अब जब यहाँ पे 3 चीजें होती है, होम पेज, रिपोर्ट और एक्सप्लोर। एक्सप्लोर में क्या होता है, अभी देखो यहाँ पे डेटा इंटरप्रिटेशन हो जाता है। मतलब यहाँ पे देखो फनल कैसा है, देखो दिख रहा है क्या, फर्स्ट ओपन मतलब बाउंस रेट कितना है, सेशन स्टार्ट, स्क्रीन कितना टाइम होता है, मोबाइल से कितने लोग आ गए, डेस्कटॉप से कितने आ गए, टोटल कितने लोग आ गए, स्क्रीन पेज व्यू कितना है, परचेस कितने लोगों ने किया है, ये सारी चीजें यहाँ पे दिखा है। अगर आपको कस्टमाइज रिपोर्ट बनाना है, डायरेक्ट ट्रैफिक कितना आता है, वो खुद आप बना सकते हैं ऐसे। इसको रिमूव करना है, अप्लाई करना है, अप्लाई भी कर सकते हैं। ज्यादा फीमेल लोग मोबाइल यूज करते हैं, डेस्कटॉप यूज करते हैं, वो भी हम क्या कर सकते हैं, चीजें देख सकते हैं। एक्सप्लोर में क्या होता है, हम फनल क्रिएट कर सकते हैं। पुणे से ही ज्यादा लोग आ रहे हैं। कितने लोग हैं पुणे से, 661। नॉर्थ सेट नागपुर से उसके बाद है। मतलब हम क्या है, अहमदनगर से बहुत कम लोग आ गए, हैदराबाद से बहुत कम लोग हैं। अभी पुणे टोटल यूजर एक ही एक्टिव यूजर है। नागपुर से क्यों आता है, यहाँ से पुणे में सबसे ज्यादा लोग आ रहे हैं, पिंपरी चिंचवड से उसके बाद है, मुंबई से 67 लोग हैं। हम सोलापुर में ज्यादा मार्केटिंग नहीं करते क्या, अहमदनगर पे ज्यादा मार्केटिंग नहीं करते क्या, फिर इतना कम रिजल्ट क्यों है, उसके ऊपर हम कैसा रिजल्ट बढ़ा सकते हैं। तो ये क्या हो गया, एनालिसिस करने के लिए यूज किया जाता है। जब हम एडवर्टाइजमेंट रन करेंगे तब टैबलेट में चलाएंगे क्या एडवर्टाइजमेंट, नहीं, क्योंकि 0 0 लोग है, टैबलेट कोई यूज ही नहीं करता। यहाँ पे कोई और सेगमेंट ऐड करना है क्या आपको, वेब ट्रैफिक या क्रिएट न्यू सेगमेंट, तो नया सेगमेंट भी आप यहाँ से ऐड कर सकते हैं। डेमोग्राफिक का सेगमेंट ऐड करना है, एज का सेगमेंट ऐड करना है, एज का, और उसको कंडीशन देना है तो कंडीशन भी दे सकते हैं। आपको लैंग्वेज का करना है, इंटरेस्ट का करना है, तो ये सारे आप चीजें क्या कर सकते हैं, उसके अंदर ऐड भी कर सकते हैं। एडवर्टाइजमेंट से कितने लोग आ रहे हैं वो भी चेक कर सकते हैं, लेकिन दिस इज नॉट आवर पार्ट। अभी देखो इसका अकाउंट हमने कनेक्ट किया है, कौन सा, गूगल एनालिटिक्स का, और गूगल एड से कनेक्ट किया है। यहाँ पे गूगल एड दिख रहे हैं,
गूगल ऐड दिख रहा है क्या? यस सर। हाँ, गूगल ऐड से कितने लोग हमारे वेबसाइट के ऊपर आ गए, उन्होंने कितने लोगों ने परचेस किया, या अभी यहाँ पे क्या है 0 दिखा रहा है। क्यों? कौन सा कैंपेन है, कैंपेन का आईडी क्या है, कैंपेन ग्रुप कौन सा है, एडसेंस कौन सा था, ये सारी चीजें यहाँ पे दिखाई देगी। लेकिन उसके लिए हमें क्या करना पड़ेगा, गूगल एनालिटिक्स का अकाउंट हमें कनेक्ट करना पड़ेगा। गूगल एनालिटिक्स का अकाउंट हमें कनेक्ट करना पड़ता है कहाँ पे, गूगल एनालिटिक्स को गूगल ऐड का। तो कैसे कनेक्ट करना है, यहाँ पे जाके कनेक्ट का ऑप्शन दिख रहा है, लिंक कनेक्ट का, तो लिंक कनेक्ट के ऊपर क्लिक करो, करना है लिंक। कैसे कर रहे हो, यहाँ पे लिंक करो, कौन सा आईडी मांगेगा वो, यहाँ पे देखो चूज अ गूगल एड अकाउंट, क्लिक करना है। अभी इतने सारे अकाउंट करके रखे इस के ऊपर, तो हमें तस्लीम और रसलीम का अकाउंट है, तस्लीम का अकाउंट किधर का है, हाँ ये अकाउंट से कनेक्ट करना है। तो इसको क्लिक करो, और इसको क्लिक करने के बाद कंफर्म करो, और यहाँ पे नेक्स्ट करो, और यहाँ पे क्या करना है, नेक्स्ट, सबमिट। तो अभी उस अकाउंट पे जितने सारे एडवर्टाइजमेंट रन करेंगे, तो वो भी ट्रैफिक यहाँ पे मेजरमेंट। यहाँ पे लिंक क्रिएटेड देखा क्या, तो अभी किसी ने क्वेश्चन पूछा, डू यू नो हाउ टू कनेक्ट गूगल एड इनटू गूगल एनालिटिक्स, तो आप बोल सकते हैं यस आई नो। तो कैसे क्रिएट करना है, कैसे कनेक्ट करना है, रतलम 2 अकाउंट कनेक्ट हो गया, एक एनएमडी इन्फोटेक का भी हुआ और दूसरा रत्ना का भी हो गया। और कोई करना है क्या, तो वो भी यहाँ से कर, लिंक पे क्लिक करना है ना सर, लिंक पे क्लिक करके माय प्रेफरेंस के ऊपर जाके आप अकाउंट माय डिटेल फिल कर प्रेफरेंस। सकते हैं, अकाउंट स्टेटस फिल कर सकते हैं, असिस्टेंट चाहिए आपको असिस्टेंट भी दे सकते हैं, अकाउंट डिटेल भी कर सकते हैं। अभी किसी को कोई प्रॉब्लम है, नया करा, और डाउट नहीं तो कोई प्रॉब्लम, मैं ये लेक्चर अपलोड करता हूँ अभी।